आज आपण वांग बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एका छोट्या आकाराचा कांदा त्याचे तुकडे करून घेतले आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडेसे सुके खोबऱ्याचे काप आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता याचे वाटण करून घेऊ। अशा प्रकारे हे वाटण मी 1 ते 2 चमचे पाणी टाकून करून घेतले आहे। आता मी एका प्लेटमध्ये पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट, पाव टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर काढून घेतले आहे। आता या भाजीसाठी एक बटाटा धुवून तो मी चौकोनी तुकडे करून पाण्यामध्ये टाकून घेतला आहे। या भाजीसाठी मी 3 छोट्या आकाराची काटेरी वांगी घेऊन त्याचे चौकोनी तुकडे करून ते देखील पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत। आता एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी तडतडली की अर्धा टीस्पून जिरे, बारीक चिरून घेतलेली 7-8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, वाटून घेतलेले वाटण टाकून परतून घेऊ। आता या वाटणातील कांदा, आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण थोडा वेळ तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। आता हे वाटण व्यवस्थित परतून झाले आहे। यामध्ये कोरडे मसाले टाकून एकत्रित करून घेऊ। आता यामध्ये एक लहान आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून परतून घेऊ। आता या कढईमधील वाटण व कोरडे मसाले कढईच्या तळाशी लागून करपू नये म्हणून यामध्ये मी थोडेसे पाणी टाकून हलवून घेतले आहे। आता यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून ते व्यवस्थित परतून घेऊ। आता यामध्ये गरम पाणी टाकून 10 मिनिटं झाकण ठेवून लो गॅस फ्लेमवरती बटाट्याच्या फोडी 70 ते 80% पर्यंत शिजवून घेऊ। 10 मिनिटं झाली आहे। आता कढईवरील झाकण काढून बटाटा कितपत शिजलाय ते काटे चमच्याच्या साहाय्याने चेक करूया। बटाटा 70 ते 80% पर्यंत शिजला आहे। आता यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून भाजी परतून घेऊ। आता या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ। आता या भाजीमध्ये गरम पाणी टाकून एकदा ही भाजी उन्हातल्याच्या साहाय्याने हलवून घेऊ। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून लो गॅस फ्लेमवरती ही भाजी पुन्हा 10 मिनिटं शिजवून घेऊ। 10 मिनिटं झाली आहेत। भाजी व्यवस्थित शिजली का ते चेक करूया। तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याची फोडी व वांग्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या आहेत। आता या भाजीवरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करून टाकूया। वांग बटाट्याची रस्सा भाजी येथे बनवून तयार आहे। ती एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ। ही भाजी तुम्ही पुरी, चपाती, भाकरी तसेच भातासोबत देखील खाऊ शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा।